सकाळी सकाळी मुलांनी काय मॅटर केलं चला सांगतो. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र सगळ्यांना. चला सांगतो तर नेमकं झालं काय. असं की यांनी अर्ध्या रात्री काहीतरी प्लॅन करतात, सकाळी उठून रेडी पण झालो आणि रेडी होऊन म्हणतात की कुठं जायचंय. म्हणजे आम्हाला पण माहित नाही की कुठं जायचं, तरी पण आम्ही तोंड उचलून चालले आलो तिथं. आता इथे येऊन यांचं हेच डिस्कशन चाललंय की नेमकं जायचं तरी कुठं. आता इथं सगळ्यांचा मेंदू पाठच्या दुखासारखं मंद होत होता. मग ठरलं की इथं जवळच गणेश टेम्पल आहे, तिथं जायचं. आता ठरलं नक्की जायचं कुठे आहे. तेवढ्यात एक नवा प्रश्न पडला की जायचं कशाने. मग काय नंतर टेक्नॉलॉजीचा उपयोग करत आमच्या शास्त्रज्ञाने मोठ्या परिश्रमाने कॅब बुक केली. मोठा परिश्रम म्हणजे तेच फोन मध्ये 2 बटन दाबणे बस. कॅब मध्ये बसून आम्ही पोहोचलो बिर्ला टेम्पलला. सकाळची वेळ होती म्हणून इथं गर्दी कमी होती. मग आम्ही पटापट पायऱ्या वगैरे चढून पोहोचलो मंदिरात. इथं पोहोचलो आणि गणेशाची मूर्ती उत्कृष्ट होती, अजून उंचावर असल्या कारणाने अजूनच छान दिसत होती. आम्ही सर्वांनी दर्शन वगैरे केलं आणि निघालो दुसऱ्या पॉइंटला. आता जायचं होतं प्रति शिर्डीला. बाहेर आलो आणि मुलं म्हणत होती आपण या गाड्या बैलाने बसून जाऊ म्हणे. आमचं डोकं या गाड्या बैलपेक्षा पण स्लो चालतं. असं नंतर पोहोचलो प्रति शिर्डीला. ही जागा उभी रिअल शिर्डी सारखी दिसत होती, डिट्टो कॉपी. आम्ही इथं पोहोचलो तेव्हा इथं आरती पण चालू होती. आरती वगैरे केली, सर्व देवांची वगैरे पाय वगैरे पडून आम्ही निघालो. बाहेर निघत नाही तेवढ्यातच मित्राची कॅब हजर होती. थोड्या वेळानंतर आपली पण आली. तर चला तर मग आम्ही जातो हॉस्टेलला. आणि आमचं दिवसाचं भटकंती मोहीम असं संपलं, जणू शेवटच्या पायरीवर ठेवलेला प्रसादाचा ताट. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा. धन्यवाद.